जय श्रीराम मित्रांनो. जय श्रीराम. हे राहुल दादा राजपूत, नितीन भोसले. आज आम्ही गडकोट मोहिमेसाठी प्रस्थान करत आहोत. गडकोट मोहीम म्हणजे आपण एका किल्ल्यापासून दुसऱ्या किल्ल्यापर्यंत किंवा एका समाधीपासून दुसऱ्या किल्ल्यापर्यंत किंवा दुसऱ्या समाधीपर्यंत आपण प्रस्थान करतो. ही वाट आपण जंगलातून जातो आणि साक्षात शिवछत्रपतींना अनुभवतो. ही आमची आत्ताची दुसरी मोहीम आहे. त्या दादांची मोहीम. दादा तुमची चौथी. माझी दुसरी मोहीम. या वर्षीचा अनुभव घेऊया आपण. चला आपण जाऊया मग. आता तुम्ही बघू शकता इथे सगळे जमलेले आहेत. सगळे मोहिमेची पब्लिक अशी जमलेली आहे. मोहिमेला जाताना तुम्हाला दिसेल सगळ्यांची तयारी चालू आहे. हे सगळ्यात छोटे धारकरी आमचे. यांची पहिली मोहीम आहे यावर्षी. सगळ्यात छोटे धारकरी. तुमचं नाव काय? तुम्ही मोहीम करायला तयार आहेत का? मजा करा, एन्जॉय करा. हे आमचे विभाग प्रमुख आहेत. शिवछत्रपती नाव घेणं सोपं आहे, पण त्यांना अनुभवणं अवघड आहे. हेच काम आपण गडकोट मोहीममध्ये करतो. गडकोट मोहीम ही 4 किंवा 5 दिवसाची असते. अत्यंत वेदना सोसलेल्या आपल्या मावळ्यांनी. तेव्हा कुठे जाऊन आपण आज हिंदू म्हणून जगत आहोत. हेच आपल्याला अनुभव घेण्यासाठी आपण गडकोट मोहीम करतो. यावर्षीची गडकोट मोहीम तानाजीराव मालुसरे यांच्या समाधीपासून चालू होऊन स्वराज्याचे 13वे ज्योतिर्लिंग म्हणजे ते रायगडावर आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. तिथे जाऊन आपण त्याचा समारोप करणार आहोत. हे अनुभवायला तुम्ही आमच्यासोबत राहणार आहात आणि शेवटपर्यंत राहणार. जय श्रीराम. जय श्रीराम. आता आपली गाडी निघालेली आहे मोहिमेच्या दिशेने. चला. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. गणपती बाप्पा. जय श्रीराम. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन मोहिमेसाठी प्रस्थान करत आहोत. तुम्ही बघू शकता लोक कसा जयघोष चालू शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने मोहिमेसाठी छापलेले हे टी-शर्ट आहेत. यामागे काही श्लोक आहेत. ते आपण वाचूच बघूच त्याचा अर्थ पण घेऊ. ते म्हणजे असे आहेत. ते तुम्हाला मी आता व्हिडिओ दाखवतो. अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपलात. याचा अर्थ आपल्याला चेतनदादा सांगतील. अहत तंजावर म्हणजे इकडे तंजावर तिकडे पेशावर या मधला असलेला सगळा मुलूक हा आपला आहे. सरळ सोप्या भाषेतला अर्थ आहे आटके पार भगवा आपलाच. तुम्ही बघू शकता कसे सगळे जमले तिथे. ठाणे विभागाचे धारकरी आहेत. सगळे इकडे रे लवकर.
सुभेदारांच्या समाधीवर निघालेलो, पण नियोजन पथकातले दादा भेटले, विशालराव कांबळे. तर त्यांनी सांगितलं वरती खूप गर्दी आहे. वरती काय हाल म्हणजे काय वरती काय कसं नियोजन चालू आहे? नियोजन चालू आहे व्यवस्थित. 4-5 दिवस झाले आम्ही इकडेच आहे नियोजनामध्ये. आणि पार्किंगची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे आम्ही. बघा, इकडे अशी पार्किंग केलेली आहे. आणि पाण्याची व्यवस्था खूप छान केलेली आहे. तसेच हे बघा सगळे आपले ठाणेकर मंडळ इकडे आलेले आहेत तारकर्लीमधून, तुम्ही बघू शकता. आम्ही आत्ताच आलेलो. हे आमचे बाकी शहर प्रमुख आमचे तिकडे गेलेले आहेत, त्यांचंही वाईट घ्या. धन्यवाद. तर आता थोड्याच वेळात ध्वज निघेल तिथून. ध्वज पुढे गेल्यावर आम्ही दर्शन घेऊ, सगळेजण जाऊ. तुम्हाला पण देणार दर्शन, आमच्यासोबत राहा तुम्ही. तर पण थोडा आराम केलेला आहे. समाधीपासून ध्वज निघालेला आहे, तो आता खाली येईल, तो आपण बघू. थोडा नाश्ता पाणी करू आणि समाधीचं दर्शन घ्यायला जाऊ. ध्वज आला की तुम्हाला दाखवतोच कशी फौज जाते इथून, अखंड हिंदुस्थानाची फौज. ध्वज आता खाली आलेला आहे, तुम्हाला आता दिसेलच तो थोड्या वेळात. तर तुम्हाला दाखवतो मी. इथून ध्वज येतोय बघा, असा ध्वज येतोय. तो तुम्हाला इथे दिसत असेल ध्वज. ही गडबड चालू झालेली आहे. आता आपण वरती चालायला प्रस्थान केलं. इथून पुढे मार्ग कसा असेल हे आपल्याला सांगतील आपल्यासोबतचे प्रमुख धारकरी स्वप्नील दानवले. स्वप्नील दानवले बघा हे. जय श्रीराम. कसा मग मार्ग असेल इथून पुढे, काय आपण आजचा दिवस कसा करणार, काय नियोजन कसं कसं? आता आम्ही चाललो आहोत नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे दर्शनासाठी. हां आम्ही सकाळी 4 वाजता आलोय, हां त्याच्यामुळे आमच्या गाड्या लांबच थांबवलेल्या. आम्ही तिकडेच मुक्काम केलेला पुढे घेऊन जाण्यासाठी. हां मग दर्शन तर आम्हाला घ्यायचं आहे, मग आम्ही दर्शन घेऊन परत मोहिमेच्या वाटेत चालणार आहे. मोहीम अर्धवट नाही करणार आहे, पूर्ण करणार. पूर्णच करणार आहे. आणि आता तुम्हाला भेटवतो आमच्या विभागाचे मामा पांडुरंग मामा. पांडुरंग दादा, पांडुरंग मामा थांबा. हे आमच्या विभागाचे मामा पांडुरंग मामा. यावर्षी आमच्या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून यांना नेमलेलं आहे. यावर्षी मोहिमेची सगळी जबाबदारी यांच्याकडे आहे. मग मामा तुम्ही काय सांगाल, कसा होता यावर्षीचा अनुभव तुमचा प्रमुख म्हणून? व्यवस्थित आहे. होता कसं चला चला फर्स्ट भेटू थोड्याच वेळात वरती पोचल्यावर डायरेक्ट समाधीजवळ. मित्रांनो, तास दीड तासाचा प्रवास करून आता आपण सुभेदारांच्या समाधीजवळ पोचलोय. त्याचं आपण दर्शन घेऊ, तुम्हाला पण दाखवतो कशी समाधी आहे ते. थोडा इतिहास जाणून घेऊ तिकडच्या, सगळं तुम्हाला दाखवतो. तुम्ही समोर बघू शकता ही तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. इथे सगळे धारकरी बसलेत. इथे आपण दर्शन घेऊ आणि पुढची वाटचाल चालू करू. ही सुभेदारांची समाधी, त्यांच्याच बाजूला सुभेदारांचे मामा शेलार मामा यांची समाधी आहे, ती तुम्हाला दाखवतो. ही तुम्ही बघू शकता नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आणि ही शेलार मामा यांची समाधी. मित्रांनो, आपण सुभेदारांबद्दल थोडी माहिती ऋषिकेश दादांकडून घेऊ. जय श्रीराम. जय श्रीराम. आपण आता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी आलेलो आहोत. महाराजांबद्दल निष्ठा कशी असावी, इथे अवघ्या मुलांचं
स्वामीनिष्ठा कशी असावी, मैत्रीनिष्ठा कशी असावी. मुलाचं लग्न असताना सुद्धा महाराजांनी दिलेला पण की आधी किल्ला जिंकणं, तर किल्ल्यासाठी जिंकण्यासाठी महाराजांनी सुभेदारांनी स्वतःचं मुलाचं लग्न सोडून स्वतः किल्ला जिंकण्यासाठी गेले आणि ते धारातीर्थ पडले. आणि त्यांचे शेजारी त्यांचे म्हणजे धर्मगुरू किंवा एक शस्त्र पारण त्यांना शिकवणारे गुरु त्यांचे समाधी त्यांच्या शेजारीच उभे. हे एक गुरु शिष्यांचं जे हे समाधी आहे अत्यंत आपल्या मोहिमेसाठी किंवा आपल्या तरुण पिढीसाठी एक उत्तम उदाहरण आहे. आजचा मावळा जो भरकटत चाललाय, जी धर्मनिष्ठा ही आपण इथं समाधीपाशी येऊन पाया पडून शिकलो पाहिजे, हीच उद्देश आहे. जय श्रीराम. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. सुभेदारांची निष्ठा, त्यांचा त्याग, त्यांचा मैत्री धर्म आत्ताच आपल्याला ऋषिकेश दादांनी सांगितलं. हेच सगळं आपण आत्मसात करू आणि पुढचे वाटचाल करू. भेटू लवकरच. जय श्रीराम. आता आपण तानाजीराव मालुसरे यांची मूर्ती बघणार आहोत. त्याचं दर्शन घेऊन आपण परत ध्वजाकडे प्रस्थान करणार आहोत. आत्ताच आपण सुभेदारांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं. त्याच खाली आपण बघितले ते 2 शस्त्र ठेवलेले, ते सुभेदारांनी युद्धात वापरलेले. त्यांचा त्या शस्त्रांना स्पर्श झालेला आहे. त्याचं दर्शन घेतलं आपण आणि आता आपण इथून पुढची वाटचाल चालू करणार आहे. आता आपण डायरेक्ट ध्वजाजवळ जाणार आहे, म्हणजे मुक्कामावर. जय श्रीराम मित्रांनो. आता आपण चालत एक 10 किलोमीटरचं अंतर कापून आता आपण सूर्यजी मालुसरे यांच्या समाधीजवळ आलो आहे. तर त्याचं दर्शन घेऊ. ही नरवीर सूर्यजी मालुसरे यांची समाधी आणि हे त्यांच्या पत्नी सीतामाता समाधी. त्याच्याबद्दल थोडं आपण जाणून घेऊ दादांकडून. आत्ता आपण सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यांचा इतिहास थोडक्यात आपल्याला दादा सांगतील. विक्रमदादा काकडे यांचं नाव आहे, पाटील सॉरी. तर ते आपल्याला थोडं सांगतील. दादा नमस्कार. जयश्रीराम. आज आपण या श्री नरवीर तानाजीराव मालुसरे ते श्री दुर्गेश्वर श्रीमान रायगड या मोहिमेमध्ये आपण सहभागी आहोत. आज आपला मुक्काम जो होता तो नरवीर सुभेदार मालुसरे यांच्या समाधीच्या इथे होता. तिथून आपण सर्व निघालो आणि आता पुढे आपल्याला पुढच्या मुक्कामाला जायचं आहे. तर आपल्यामध्ये ही समाधी जी आहे, सूर्याजीराव मालुसरे हे तानाजीराव मालुसरे यांचे भाऊ होते. ज्यावेळी महाराजांनी जबाबदारी दिली होती सुभेदारांना, तानाजीरावांना, की आपला कोंढाणा जो गड आहे तो आपल्या स्वराज्यात दाखल करायचा आहे, हिंदवी स्वराज्यामध्ये, त्यावेळी सुभेदार निघाले होते तानाजीराव मालुसरे. त्यांनी जो गड घेतला, त्या गड घेण्याच्या यामध्ये सुभेदारचे भाऊ जे होते सूर्याजी मालुसरे यांचा खूप मोठा वाटा होता. कारण की ज्यावेळी तानाजीराव मालुसरे हे सुभेदार त्या उदयवानासोबत लढत होते, तेव्हा ते त्या ठिकाणी तानाजीराव मालुसरे धारातीर्थ पडले. धारातीर्थ पडल्याच्या नंतर आपले जे मावले होते ते घाबरले होते, कारण की आपला जो सुभेदार आहे तोच पडला. आणि तो पडल्याच्या नंतर सर्व एकदम अस्तव्यस्त होऊन माघारीच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी आपले जे सूर्याजी मालुसरे होते त्यांनी दोरखंड लावले होते त्या कड्यावर. त्या कड्यावरचे दोर कापले आणि त्यांना सांगितलं की तुमचा इथे बाप पडला आहे हिंदवी स्वराज्यासाठी, तर आपल्या त्याच्याच दिशेने वाटचाल करून हा आपल्याला गड घ्यायचा आहे. त्यामुळे त्यानंतर आपले सर्व मावळे त्यांच्या मार्गदर्शनात लढले आणि तो गड त्यांनी जिंकून घेतला. तर असा हा इतिहास आहे. ज्यावेळी सुभेदार पडले, त्यामुळे पडल्याच्या नंतर त्यांच्या भावाने किल्ला लढवला आणि तो किल्ला जो होता कोंढाणागड तो आपल्या स्वराज्यात दाखल केला. आणि त्या ठिकाणी तानाजीरावांची समाधी, तानाजीराव धारातीर पडले. त्यामुळे पडल्याच्या नंतर महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये तो कोंढाणागड दाखल झाला. आणि दाखल झाल्याच्यानंतर जसा आपला एक मोठा मावळा धारातीर्थ पडला, त्यामुळे जे तानाजीराव होते ते आपल्या सिंहासारखे मावले होते. त्यामुळे गड आला आणि सिंह गेला, तेव्हापासून ही मन चालू झालेली आहे, एवढंच मी सांगू शकतो. त्यामुळे जे आपले सर्व जे मावले आहेत, जे धारातीर्थ झाले मावले आहेत, त्यांचा आदर्श घेऊन आपण देवदेश धर्माचं कार्य हे प्रत्येकाने केलं पाहिजे. की त्यांनी जो त्याग केला आहे
त्यांनी जे बलिदान दिलं आहे ते बलिदान आपल्या कायम चित्तात ठेवलं पाहिजे आणि ते ठेवूनच आपल्या पुढचं आपण देवदेव धर्माचं काम हे केलं पाहिजे. जय श्रीराम. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. तर मित्रांनो, असेच वाटेमध्ये आपल्याला खूप असे शिलेदार मावळे यांचा इतिहास आपल्याला समजणार आहे. तर तुम्ही आमच्यासोबत मोहीम करा ऑनलाईन माध्यमातून. पुढच्या वर्षी तुम्ही आमच्यासोबत मोहीम करा, हीच आमची इच्छा आहे आणि आम्ही पुढे कंटिन्यू करू. आता तुर्तास आपण इथेच थांबूया. आणि असे सगळे मावळे पुढच्या मोहिमेसाठी प्रस्थान करत आहेत. सगळे धारकरी आपली मोहीम फत्ते करण्यासाठी पुढच्या दिशेला निघत आहेत. आपल्याला आता हे वाटेत एक दादा भेटलेत. दादा कुठून आला तुम्ही? मी रायगड विभागातून आलो. रायगड म्हणजे? शावडीमधून. बरं. तर आता आपण समाधीपासून आता आपण कातेवडी गावामध्ये जाणार आहे. बर. तर रोड जरा खडतळ आहे आता. अच्छा. आणि उन्हाचे दिवस असल्यामुळे ऊन पण खूप आहे आणि जंगल पण एवढं दाट नाही, असं विरळ आहे. विरळ आहे ते दिसतं ते. त्याच्यामुळे दम लागण्याची शक्यता आहे. मग तुमची कितवी मोहीम आहे? माझी ही दुसरी मोहीम असेल. माझी बी दुसरीच आहे. पहिला अनुभव कसा होता पहिल्या मोहिमेचा? पहिले म्हणजे मी आधी मोहीम करत नव्हतो, मी गड संवर्धन करतो. अच्छा. पूर्ण मुंबई विभागामधले जेवढे आहेत ना, हां तिकडे आमची विभाग असून आम्ही गड संवर्धन करतो. हां. पण मोहिमेचं म्हणायचे की जेव्हापासून गुरुजींच्या सानिध्यात आलो ना, हां. तेव्हापासून काय पलट झाले. बर. सोपं वाटतं ही? सोपं आहे पण निभावणं खूप कठीण आहे. खूप कठीण आहे. 50 वर्ष मोहीम करणं ते पण न चुकता साधी गोष्ट नाही. हा, ते तर आहे. आणि आता कसं माहितीये का, आता कसं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण हा. समजून जातं मोहीम कुठं आहे. कुठं तेव्हा आहे, एवढे काय? नव्हते. त्यांनी जेव्हा चालू केलं होतं हां. तेव्हा त्यांनी पूर्ण महाराष्ट्र बिंदून काढलं. मग त्यांना आता कसं स्टेटस इंस्टाच्या द्वारे आपण आपल्याला समजतं की बाबा कुठं मोहीम लागली आहे, काय मोहीम लागली आहे, हो. तो कुठल्या गडावर जायचं काय. तेव्हा तसलं काही माध्यम नव्हतं. तेव्हा आपलं ते पत्रकावर सगळं नियोजन करायला लागायचं. हा, नियोजन करायला लागायचं. असंच नियोजन दरवर्षी. चला भेटू मग पुढे. अशीच वाट आपण चालत पुढे मुक्कामापर्यंत पोचायचं आहे. पाटेवर 25, 26, 27 किलोचे बॅग आहेत. एका दादांची तर 35 किलोची बॅग आहे. ते पुढे गेलेत, मी मागं राहिलो आहे. असंच करत करत आपल्याला 4 दिवस मोहीम करायची आहे. मोहीम फत्ते झाल्याशिवाय कोणी घरी जात नाही. हे या मोहिमेची खासियत आहे. किती पण त्रास झाला, लहान मुलं येतात मोहिमेला, त्यांच्या पाठीवर पण बॅग असतात 10-10 किलोच्या. या मोहिमेचा उद्देश मुख्य काय की 8 वर्षाच्या पोरापासून ते 82 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत या मोहिमेत सहभागी धारकरी होतात. हो, तेच आपण शिकलं पाहिजे. आपल्याला अनुभव आला पाहिजे म्हणून ही मोहीम चालते. आपण भेटू पुढे. चला. आता सगळ्यात पुढे आपण जेव्हा जाऊ या रस्त्यावरून, तुम्ही जर रस्ता बघू शकाल तर पुढे फक्त त्या गावामध्ये फक्त 10 घर आहेत. काही दिवसांपूर्वी तिकडे लाईट, पाणी, काही जसं समजलं की मोहीमचा रस्ता हाय, मोहीमचा पट्टा हाय, त्याच टायमाला महाराष्ट्र शासन जे आपले महाराष्ट्राचं आहे सरकार, त्यांनी लगेच त्या गोष्टीची दक्षता घेतली आणि त्यांनी त्याच वेळी त्या गावात लाईट आणि पाण्याची व्यवस्था करून दिली. आता त्याचं कारण आपल्यालाही माहीत नाही की काय आहे आणि काय नाही. तर आपण पुढे बघू, भेटू नंतरच. भेटू डोंगर उतरल्यावर. कारण की आधेमध्ये चढताना मोबाईल बाहेर काढणं शक्य नाही. इथून पुढे व्हिडिओ काढणं शक्य नाही, कारण की इथून पुढे पूर्ण चढ आहे. पाटेवर 25-26 किलोची बॅग आहे. या दादांची 30 किलोची बॅग आहे. तो एक लहान मुलगा आपल्यासोबत आहे, त्याची तर 10-15 किलोची बॅग आहे, तरी तो चढतोय. तर आत्ताचा चढण हा खूप मोठा चढण आहे. त्यामुळे इथून पुढचा व्लॉग आपण हा डोंगर उतरल्यावर कंटिन्यू करू. फक्त त्यांना एकदा निसर्गाची दुनिया दाखवून दे पुढे जाऊन. हा, एक तुम्हाला शॉर्ट क्लिप आपण पोचवू की कसा आम्ही डोंगर चढून आलो वरती गेल्यावर, तरी तुम्हाला एक छोटासा नजारा दाखव. तुम्ही बघू शकता कुठून कुठे जायचंय आपल्याला. हे बघा, इथे जायचंय. पुढे गेल्या
सगळा एल शेपमध्ये रस्ता आहे, उभा रस्ता आहे. इथे बसले दमलेले. आम्ही बघा कुठून आलो, हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, हे जे घर दिसतंय तुम्हाला, हे जे घर दिसतंय, इथून आलोय. इथून असा मार्ग, हा डोंगर ओलांडून आम्ही आता इथं बसलोय. आता इथनं ओलांडून पलीकडच्या बाजूला उतरायचं आहे आणि उतरल्यानंतर पुढे 8 किलोमीटर चालल्यावर आपला मुक्काम भेटणार आहे. आम्ही संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत मुक्कामी पोचू. इथून पुढे आपलं व्याख्यान ऐकायला भेटणार आहे वरिष्ठांचे. भेटू लवकरच. आता दमलोय. रस्ता बघा कसा आहे, असं चढत आलंय. हे लोक खालून चढत आहे. जामदम लागलाय, जीव जातो अर्धा चढण म्हटलं की. राहुल दादा चला पटकन. शासनानं मोहिमेसाठी मदत कशी केली, काय म्हणजे नियोजन काय, कसं काय नियोजन करतो हे जरा 2 शब्द सांगा. थांबा. मी पोलादपूर तहसील येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. हे मंडळ अधिकारी आमचे हां. मंगेश पवार, हे मयूर सूर्यवंशी तलाठी आहे. हां. तर आमचे माननीय तहसीलदार घोरपडे साहेब यांनी या मोहिमेसाठी पाण्याची व्यवस्था किंवा धारकऱ्यांना काही आरोग्याची वगैरे काही लागलं त्याच्यासाठी ठिकठिकाणी आरोग्याचे कॅम्प आणि टँकरची सुविधा करून दिलेली आहे पाण्याची. अशीच मदत करत राहावा. धारकरी गावात आल्यानंतर तुमचा काय प्रतिसाद होता, तुमचं काय मत होतं? धारकरी गावात आल्यावर आम्हाला पण असं एक चैतन्याचं वातावरण होतं आणि आम्हाला पण असं त्यांच्याकडून खूप प्रेरणा घेण्यासारख्या काही गोष्टी मिळाल्या. 2 दिवस आम्हाला पण सगळ्या गोष्टीतून तणावमुक्त जगता आलं. बाकीच्या दिवसांपेक्षा आजचे 2 दिवस खूप वेगळे वाटले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं कार्य तुम्हाला कसं वाटलं? खूप छान आहे साहेब, एक नंबर. पुढच्या मोहिमेला आम्ही पण तुमच्या सोबत आहोत. नक्की नक्की नक्की. जय श्रीराम. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. अशा तऱ्हेने शासनाने ह्या वर्षापासून आमची दखल घेण्यास सुरुवात केली. भविष्यात केंद्र सरकार सुद्धा अशीच दखल घेईल शिवप्रतिष्ठानच्या कार्याची आणि हेच कार्य अखंड पूर्णत्वास जावं अशी श्रींची इच्छा आहे. हिंदुस्थान उभा राहणार आहे. भगव्या ध्वजाखाली हिंदुस्थान आणायचं आहे. हेच काम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं आहे. आणि आता आपण डोंगराच्या वरती आलो आहे. सपाटी लागली आपल्याला. बघू शकता व्ह्यू कसला भारी दिसतोय, मस्त सुंदर. तर इथून पुढे गेलो की आपल्याला एकेरी मार्ग लागणार आहे. तिथे फक्त एक जण जाऊ शकतो एका वेळेस, एका रांगेत. त्याच्यावरून जायचं आहे. हे बघा सगळे मोहीम कराच मी तर म्हणतो. अनुभव घ्या, मज्जा. इकडच्या सारखी मजा तुम्हाला कुठेच नाही भेटणार. ट्रेकिंग करताना आपल्याकडे सगळ्या सोयी असतात, पण मोहीम करताना आपली सोय आपण स्वतः करायची असते. हेच तर विशेष आहे या मोहिमेचं. हे आपण या गावात आहोत ज्या गावात जास्त सोयीसुविधा नव्हत्या. जशी मोहीम ह्या गावातनं जाणार हे समजलं तसं या गावात सगळी सोयीसुविधा शासनानं उपलब्ध करून दिली. हीच तर ताकद आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची. इथं फक्त मोहीम जाणार ज्या गावात वर्षानुवर्ष पाण्याचा प्रॉब्लेम, लाईटीचा प्रॉब्लेम, लाईट नव्हती, दिव्यावर लोक आपला संसार चालवत होती. आत्ताच्या काळात ही घरं बघा कशी आहेत, जुनी एकदम. जुन्या काळात होती तशी दगडी बांधकामे, सगळं कौलारू आहे घर आहेत. व्ह्यू बघू शकता. हे आमचा काय कोकिळा कसं कर कसं आहे. आता आपण जंगलात आहोत, एकेरी वाटत. हे तुम्हाला दिसतंय जंगल. हे एवढं घनदाट जंगल आहे. यामधून आम्ही जातो. हे सगळे पुढे धारकरी चाललेत. हे असे मार्ग काढत सगळे निघालेत. मित्रांनो, आपली मोहीम
आपण पठारावर होतो. पठारापासून आपण पुढे आलो ते एकेरी वाट चालू होते, तर इथे सगळे धारकरी बसलेले आहेत. तिथेच आपल्याला एक अनुभवी वरिष्ठ धारकरी भेटले, संतोष सोनवणे, बुलढाणा विभागाचे धारकरी आहेत. तर हे आता गीत घेत आहेत, ते आपण ऐकूया. मुळात हे गीत नाही आहे. आपण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान मास हा फाल्गुन वद्य प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या एका महिन्याच्या काळात हा आपण दुखोटा म्हणून पाळत असतो. मुळात शिवछत्रपतींनी आपल्या संस्कारातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या करवी पुन्हा आम्हाला हिंदुत्वाचा एक धडा शिकवलेला आहे. संभाजी महाराजांचं बलिदान आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते बलिदान एका कवीने आपल्या शब्दात त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ही कविता नाही, हे पद्य नाही किंवा गीतही नाही, ती एक त्यांची बलिदानावरची ती ओळी आहेत, त्या मी माझ्या शब्दातून तुम्हाला ऐकवणार आहे. महाराष्ट्राचे राजरक्त सांडले वडूच्या भूमीवरी, शिगेस चढले माप धैर्याचे तेज उसळले गगनावरी, त्या तेजातून उठले लाखो मर्द मराठे वीरगडी, देशासाठी मरण शिकले धर्मासाठी द्याया कुडी, पुरंदरावर जन्म जाहला रायगडाला छत्रपती, निष्ठा लागली पनास येथे वडूभूमीला वीरगती, मृत्यूचे वरदान जयाला त्या भीष्माची शरशय्या, झाली ठेंगणी बघून खंडित धर्मवीर शंभू काया. मित्र, आपण महाभारतात ऐकलेलं आहे की बाणाच्या टोकावरती झोपलेली भीष्माचा तो देह, आपण पिढ्यानपिढ्या एक गोष्ट जाणतो की भीष्म पितामहांनी धर्मासाठी जे मरण पत्करलं ना, ते महान आहे, खूप महान आहे. पण वडूबुद्रुकच्या भूमीवर निवडुंगाच्या झाडात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा खंडित तुकडे तुकडे झालेला देह पाहून त्या भीष्म पितामहाला सुद्धा वाटलं असेल की मी काहीच नाही, माझ्यापेक्षा हजार पट दिव्य असं मरण या शिवपुत्रानं धर्मासाठी आणि तुमच्या आमच्यासाठी पत्करले. मित्रांनो, तर आत्ता आपण त्या दादांनी गायलेलं गीत ऐकलं. वरून त्यांनी आपल्याला मालुसऱ्यांबद्दलची माहिती व त्यांची निष्ठा महाराजांप्रती, स्वराज्याप्रती आणि त्यांचा मैत्री धर्म सांगितला, समजवला. हे ऐकून आपल्यात एक नवीन तेज निर्माण करा आणि आपण त्यांच्यासारखे एक धर्मनिष्ठा योद्धा बनूया. मोहिमेचा अनुभव हा असा अनुभव आहे ना की पुढच्या मोहिमेपर्यंत तुम्हाला जगण्याची प्रेरणा देते, आयुष्यभर जगण्याची प्रेरणा देते. आणि मोहिमेचा अनुभव कोणी विसरायचा नसतो, तो आत्मसात करायचा असतो. हे सगळे मार्ग जे आम्ही रात्रीचे म्हणजे रात्रीच्या आम्ही या मार्गावरून चालतोय एवढ्या अंधारात, म्हणजे त्या काळी त्यांनी हा अंधारात युद्ध केले एक किल्ला जिंकण्यासाठी, फक्त महाराजांच्या शब्दाखातर. हीच निष्ठा आपल्याला तरुण पिढीत निर्माण करायची आणि हिंदू धर्माचं काम करायचं आहे. बाकी आपण आपल्या मोहिमेचं प्रवास चालूच राहणार. आत्ता आपण पुढे चालू करतोय. आत्ता आपण रात्रीचे 10 वाजले तरी आपण डोंगराच्या वरतीच आहोत. आता इथून खालची वाट आपण एक तासाभरात चालू करू, कारण की पुढे ब्लॉकेज असल्यामुळे, म्हणजे जास्त धारकरी असल्यामुळे तिथे थोडे म्हणजे जास्त ब्लॉक होऊन त्रास होऊ नये म्हणून आपण जरा मागून जाणार. इथे खूप धारकरी असे बसलेले आहेत,
तुम्ही बघू शकता तिकडे. तर भेटू गडाच्या खाली, डोंगराच्या खाली. आली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला, हलगी व्हायला दादा हलगी वाजव जोरात. हलगी वाला दादा. एवढ्या अंधारात आम्ही उतरत आहोत. असा रस्ता आहे बघा, कुठपर्यंत पब्लिक आहे बघा. खाली तुम्हाला उजेड दिसतोय तो, तेवढे धारकरीचे सगळे. रात्रीचे 12 वाजले तरी ही रांग थांबलेली नाही अजून. म्हणजे विचार करा, सकाळी 7 वाजल्यापासून जे धारकरी मोहिमेला चालू केले ते अजून एवढे धारकरी मुक्कामी पोचलेले नाही. तुम्ही बघू शकता.